चा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. विश्वास ठेवून येशूवर मार्ग मी चालतो. विश्वास ठेवून येशूवर त्याचे गीत गातो. जरी आले ढग काळे स्वर्गाच्या वाटेवर, नाही सोडणार येशू मला कधी वाऱ्यावर. खरा मित्र आहे, खरा मित्र आहे, जीवा भावाचा, जीवा भावाचा. नाही सोडणार मी, नाही सोडणार मी कधी हात त्याचा, कधी हात त्याचा. प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवून ख्रिस्ती श्रद्धावंत आपल्या जीवनाला सुरुवात करत असतो. परंतु श्रद्धेच्या काही अवस्था असतात. त्या अवस्था पार पाडल्याशिवाय त्याची श्रद्धा परिपक्व होत नसते. आज कनानी स्त्रीची जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेवरती चिंतन करण्यासाठी परमेश्वर आपल्याला पाचारण करत आहे. खरं पाहता प्रभू येशू ख्रिस्त ह्या पृथ्वी तलावरती अवतरला. त्याने आपल्या कार्याला सुरुवात केली आणि श्रद्धेविषयी वेगवेगळी विधानं केलेली आहेत. त्यातील एक विधान म्हणजे प्रश्न आहे. वादळ वाऱ्यात सापडलेले प्रेषित त्यांना खडसावताना तो सांगतो, तुमचा विश्वास कुठे आहे? तुम्ही इतके भित्रे कसे? किंवा इस्रायलमध्ये मला अशा प्रकारचा विश्वास आढळला नाही, अशा शब्दात तो शताधिपतीच्या श्रद्धेची प्रशंसा करतो. तुमच्यामध्ये मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असला आणि तुम्ही ह्या तुतीच्या झाडाला ह्या डोंगरावरून उपटून समुद्रात लावली जा असं म्हटलं तर तसं होईल. अशा प्रकारचं अभिवचन येशूने दिलेलं आहे की तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील, असं देखील त्याने मार्थाला म्हटलं. एखाद्या व्यक्तीला बरं करण्याअगोदर तो विश्वासाची मागणी करत विचारतो, मी हे करू शकेन असा तुझा विश्वास आहे का? एखादा चमत्कार झाल्यानंतर सुद्धा तो सांगतो, तुझ्या विश्वासाने तुला बरं केलेलं आहे. ह्या सगळ्यांचा सारांश काय आहे? ह्या सगळ्यांचा सारांश एकच आहे की चमत्कार हा विश्वासाचा पाया नसून विश्वास हा चमत्काराचा पाया आहे. म्हणजे विश्वास ठेवल्यामुळे चमत्कार घडू शकतात, मात्र श्रद्धेची फार मोठी आवश्यकता त्या ठिकाणी असते. आज आपण कनानी स्त्रीच्या श्रद्धेवरती चिंतन करत आहोत. प्रभू येशू ख्रिस्त सोर आणि सिदोन ह्या परिसरामध्ये गेलेला आहे. इस्रायलच्या सीमारेषा पार पाडून पलीकडे गेलेला आहे. तिथे त्याला ही कनानी स्त्री भेटते. आपण सहज विचार करा की त्या कनानी स्त्रीची मुलगी भूताने जर्जर केलेली आहे. तिच्या कानावरती येतं की येशू नावाचा एक महापुरुष आपल्या परिसरात आलेला आहे. ती गर्दीमध्ये वाट काढून त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचते आणि मग त्याच्याकडे विनंती करते की प्रभूजी माझ्या मुलीला बरं करा. आणि अशा वेळेला प्रभू येशू ख्रिस्त पहिला अडथळा त्या ठिकाणी सादर करतो की मला इस्रायलच्या हरवलेल्या मेंढराखेरीस आणखी कुठेच पाठवण्यात आलेलं नाही. आणि मग घरच्या मुलांची भाकर कुत्र्यांना देणं योग्य नाही अशा शब्दात तिची संभावना केली जाते. आणि मग तरी देखील प्रभू येशू ख्रिस्त तिच्याकडे लक्ष देत नाही, म्हणून ती ओरडत राहते. आणि प्रेषित शेवटी सांगतात, प्रभूजी तिला घालवून द्या. आणि मग ती बाई जेव्हा सांगते की प्रभूजी माझ्यावर दया करा, ह्या ठिकाणी त्या स्त्रीची मध्यस्थीची शक्ती आपल्याला दिसून येत आहे. ती कोणासाठी प्रार्थना करत होती? ती स्वतःसाठी काही मागत नव्हती. ती आपल्या मुलीसाठी मध्यस्थी करत होती की माझ्या मुलीवर दया करा. अशा प्रकारची तिची प्रार्थना होती. आपली प्रार्थना कधीकधी फक्त माझ्यावर दया कर इथपर्यंतच मर्यादित राहते.
परंतु इथे कनानी स्त्रीची श्रद्धा कशी आहे, ती आपल्या मुलीसाठी प्रार्थना करत आहे. आणि मग वर तिचा अपमान होत असलेला दिसत असला तरी तिची श्रद्धा मात्र डळमळीत होत नाही. आणि ती सांगते की घरची कुत्री देखील मेजावरून पडणारा चुरा खात असतात, तेवढं तरी देण्याची माझ्यावरती कृपा करा. आणि येशू त्या शब्दाने प्रभावित होतो. सगळ्या प्रकारच्या सीमारेषा ओलांडून तिला वचन देतो, जा बाई, तुझा विश्वास मोठा, तुझ्या विश्वासाने तुला बरं केलेलं आहे. हा कोणत्या प्रकारचा विश्वास आहे? बाल्यावस्थेतील विश्वास नाही की जो चंचल असतो, किशोरावस्थेतील विश्वास नाही की जो प्रश्न सादर करत असतो, तारुण्यातला विश्वास नाही की जो बंडखोर असतो, प्रौढावस्थेतील देखील विश्वास नाही की जो काही गोष्टी गृहीत धरतो, तर परिपक्व अशा प्रकारचा विश्वास आहे की जो सगळ्या संकटांवरती मात करून परमेश्वरापर्यंत माणसाला घेऊन जात असतो. अशी श्रद्धा विकसित करण्यासाठी परमेश्वराने आपल्याला कृपा द्यावी, म्हणून आजच्या दिवशी प्रार्थना करूया. त्या प्रभूचा गौरव असो, आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.